नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. परमनंट बस वाहकाची भरती आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेतील बेस्ट बससाठी परमनंट बस वाहक जे आहे तर त्यांची जाहिरात आलेली आहे. 364 पदाची ही जाहिरात आहे ना. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतंत्र जी जाहिरात आलेली आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. तसेच पात्रता काय आहे, पगार काय आहे, अर्ज कसा करावा, या सगळ्या डिटेल गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता तत्पूर्वी आपली ही जी एस टी महामंडळ भरतीची जी बॅच आहे तर ती देखील आपण आता परत सुरुवात केलेली आहे. 1499 मध्ये तुम्हाला हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक देखील यामध्ये मोफत मिळणार आहे. फक्त याच्यामध्ये आता या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता डेमो सेशन उद्यापासून सुरू होतील आणि ऑनलाईन आपल्याला तयारी करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना एस टी महामंडळाच्या ड्रायव्हर पदासाठी अप्लाय करता नाही आलं किंवा त्यांच्याकडे 2 वर्ष जुनं लायसन नाही आहे अशा लोकांनी एस टी महामंडळाच्या आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या वाहक या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. न आता पुढे चालूया. बघा आता ही वेबसाईट आहे, ठीक आहे. bestundertaking.com ही वेबसाईट आहे. यावरून जेव्हा तुम्ही रिक्रुटमेंटवरती जाता, रिक्रुटमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं ही जाहिरात दिसते. ही जाहिरात घेतलेली आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसा करायचा आहे, अर्ज कसा भरायचा आहे तर त्याच्यासाठी ही या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे. न्यू रजिस्ट्रेशन. आता लगेचच फॉर्म भरू नका. मी याचा प्रत्यक्ष तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, कारण जर का काही चुकलं हुकलं तर परत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, अर्ज बाद होऊ शकतो किंवा तुम्हाला परत काय म्हणता येईल की 2 वेळेस फीस भरायला लागू शकते. तर याचं 1-2 दिवस जाऊ द्या. याचं पूर्ण फॉर्म जो आहे तर तो कसा भरायचा ती देखील माहिती मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. तशाच पद्धतीनं नुसतंच फॉर्म भरायचा कसा तो नाही तर या भरतीसाठी नेमकं आपल्याला आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, ठीक आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, अभ्यासक्रम नेमका काय आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार नवीन व्हिडिओमध्ये. नंतर सुरुवात कुठून करायची आहे ते एक आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये 7 अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत प्रकर्षानं, नाहीतर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. आता ही जी PDF आहे तर ही PDF घेतलेली आहे. बेस्ट उपक्रम आहे, बस वाहक पदासाठी भरती आलेली आहे. आता ज्यावेळेस मी पहिल्यांदा या कागदपत्राकडे पाहिलं होतं ना तर मला असं वाटलं की हे फेक आहे का किंवा काही डमी आहे का, कारण इथं महाव्यवस्थापक यांची सही नाही आहे आणि खाली कसल्याही पद्धतीचं हे नाही आहे. म्हणजे नेमकं मुंबईच्या याच्यावरून आलेलं आहे की नाही, काहीतरी सही शिक्का, काहीतरी वरती नाव गाव बूट छंडा काहीतरी पाहिजे असतो ना, तर ते नाही आहे. पण ज्या वेळेस ही वेबसाईट आपण ओपन केली, वेबसाईट ओपन केल्यानंतर या वेबसाईटवरती आहे ही मुंबई बेस्टची आहे आणि हे जे पत्रक आहे राईट, हे पत्रक हे इथलचंच ओपन झालेलं आहे. म्हणजे हे पत्रक रिअल आहे असं म्हणायला हरकत नाही. आता या जाहिरातीमध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे आपण ते पाहूया. परीक्षा आपली ऑनलाईन होणार आहे, कशी होणार आहे, कोणत्या जाती संवर्गासाठी किती जागा असणार आहे ते सगळं पाहूया. बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त यांच्यासाठी, इतर मागासवर्गीय, EWS सगळ्यांसाठी काय आहे, रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. काय रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. bestundertaking.com या संकेतस्थळावरील रिक्रुटमेंट याच्यावरती दिलेला आहे आणि कालावधी कधी आहे 8 तारखेपासून आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर ते 29 तारखेपर्यंत आहे. म्हणजे पुढचे 20 दिवस जे आहे तर ते फॉर्म भरण्यासाठी आपल्यासाठी चालू असणार आहे. आता या फॉर्म भरण्यासाठी नेमकं आपल्याला काय काय कागदपत्राची आवश्यकता आहे ते देखील मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ घेतो त्याच्यावरती. आता एकूण पदं किती आहे, 364 पदं आहे. SC कॅटेगरीसाठी 34 आहे, ठीक आहे. ST कॅटेगरीसाठी 22 आहे. विजय भटकेविमुक्त जातीसाठी 6 आहेत. NT साठी 6 आहे. NTC साठी 10 आहेत, ठीक आहे. विशेष मागासवर्गीयसाठी 5 आहेत, ठीक आहे. इतर मागासवर्गीय OBC साठी 67 जागा आहेत. EWS जे आहेत तर EWS साठी 36 जागा आहेत, ठीक आहे. आणि आर्थिकदृष्ट्या सामाजिक आणि SEBC साठी 36 आहे आणि ओपनसाठी 142 जागा आहे. अशा 364 जागा आहेत. आता EWS सर्टिफिकेट कसं काढायचं, SEBC कसं काढायचं हे सगळं मी तुम्हाला हळूहळू याच्यावरती स्पेशल व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता शैक्षणिक आणि इतर काय काय पात्रता आहे शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता. माध्यमिक शालांत परीक्षा तुमचं 10वी पास पाहिजे किंवा तत्सम सरासरी किमान 50% वा अधिक गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ठीक आहे, किंवा तत्सम परीक्षा SSC तुम्ही पास असला तरी चालेल, पण SSCच्या व्यतिरिक्त देखील ओपन युनिव्हर्सिटीचं काही आहे, तर त्याच्यामध्ये किती किमान 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक मार्क असणं आवश्यक आहे. सदर परीक्षा उच्चतम परीक्षा किमान 150 गुणांचा मराठी विषय निम्नस्तर उच्चस्तर घेऊन उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा मराठी हा विषय जो आहे तर तो यामध्ये असायला पाहिजे. देन प्रादेशिक परिवहन RTMR सरकार यांनी दिलेल्या नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना बिल्ला आवश्यक असणे आवश्यक आहे, बॅज असणं आवश्यक आहे. नाव बॅज तुम्ही फक्त 7 दिवसात जो आहे तर तो तयार करू शकता किंवा त्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर घरी येतं. यावरती मी स्पेशल एक अगोदरचा व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला जर आवश्यकता असेल तर फक्त बॅज बिल्ल्यासाठी व्हिडिओ बनवा असं टाका. मी पुन्हा परत एकदा व्हिडिओ घेतो. त्यासाठी काय कागदपत्र लागतात, लाईव्ह मी तुम्हाला कसं ॲप्लिकेशन करायचं, कारण आता जर समजा तुम्ही बिल्ल्या काढण्यासाठी गेले तर तुम्हाला तिथं जवळपास भरपूर असे पैसे सांगतात. 500-700 रुपयामध्ये आपला बिल्ला जो आहे तर तो आपल्या घरी येऊ शकतो. जर तुम्हाला थोडंसं कम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील अप्लाय करू शकता. काही प्रॉब्लेम आला तर मी आहे. वयोमर्यादा किती आहे पहा, 29/7/2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 वर्ष आहे. ओपनचे असतील, मराठा कॅटेगरीचे किंवा ओपन खुल्या वर्गातील असतील तर त्यांना किती 18 ते 38. ठीक आहे. देन मागासवर्गीय उमेदवारासाठी 18 ते 43 ही वय असायला पाहिजे. आता उंची पहा, शारीरिक अर्हता उंची किती आहे 154 सेंटीमीटर. आता आपल्या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये आपण 160 सेंटीमीटर सांगितलेली आहे, कारण की अगोदरची जी ST महामंडळाची भरती आहे त्याच्यात 160 सेंटीमीटर होती, पण याच्यामध्ये किती आता ही वाहकासाठी आहे. ठीक आहे, तर त्यामुळे कमी आहे, 154 सेंटीमीटर असणं आहे. आणि जास्तीत जास्त किती 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नको. वजन कमीत कमी 45 किलोग्रॅम असायला पाहिजे. महिलांसाठी देखील यामध्ये चान्स आहे. ठीक आहे, मी महिला आहे आणि मी करू शकत नाही किंवा मला चान्स नाही का असं नका म्हणू, महिलांसाठी देखील चान्स आहे. वेतन श्रेणी किती आहे पहा, वेतन श्रेणी 36,000 आहे. ठीक आहे. आता वेतन श्रेणी आणि भत्त्यामध्ये काय आहे, मूळ वेतन बेसिक तुमचं 22,060 असणार आहे. नंतर त्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, तुम्हाला जो युनिफॉर्म मिळणार आहे तर त्याच्यासाठी धुलाई भत्ता आहे. तसेच रोजचे रोखीकरण, रजा, प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा असं आहे ना. आपली ST महामंडळाची जी आता कंत्राटी भरती येणार आहे तर त्यामध्ये ST बसमधून मोफतपणे विद्यार्थ्या म्हणजे जे लोक सिलेक्ट होतील त्यांना प्रवास करता येईल याबद्दल शाश्वती नाही आहे. पण नक्कीच मला असं वाटतं की आता 364 पदाची जर मुंबई महानगरपालिकेनं जर परमनंटची भरती काढली असेल तर महाराष्ट्र शासनाने देखील 17,472 पदाची परमनंट भरती काढायला पाहिजे. नका देऊ तुम्ही 30,000 पगार, 15,000, 17,000, 20,000, 22,000, 25,000 काय जरी दिला तरीही द्या, पण परमनंटचा द्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक स्थैर्य राहील आणि विद्यार्थ्यांमध्ये एक समाजामध्ये एक चांगला मेसेज आहे. ठीक आहे. प्रतीक्षा यादीची कालमर्यादा. ठीक आहे. आता 364 लोक सिलेक्ट झाल्यानंतर ते प्रतीक्षा यादी पण लावणार आहे. प्रतीक्षा यादी यासाठी की 364 मधील एखाद 2 पोरं जर का समजा सोडून गेला तर त्यांच्या ऐवजी दुसरे मुलं घेता यावे याच्यासाठी प्रतीक्षा यादी असणार आहे. प्रतीक्षा यादीमध्ये 2 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे. पदे भरेपर्यंत अथवा कमाल 2 वर्ष कालमर्यादेत म्हणजे असणार आहे. म्हणजे 2 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर प्रतीक्षा यादी बंद होईल. म्हणजे प्रतीक्षा यादी 2 वर्षाची असणार आहे. आता बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी आहे, CBT आहे. एक प्रश्न दिलेला असणार, 4 ऑप्शन असणार, त्यापैकी योग्य ऑप्शन तुम्हाला तिथे लिहायचा आहे किंवा टिक मार्क करायचा आहे. CBT म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तुमची अगोदरची जशी पेन आणि पेपरवर परीक्षा होती तशी पेपरवरती परीक्षा होणार नाही, हे कम्प्युटरवरती असणार आहे. या परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असणार आहे. खालील म्हणजे कोणकोणते, अंकगणित, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, भाषाज्ञान, मराठी आणि इंग्रजी. ठीक आहे. असे 3च विषय दिलेले आहे. ठीक आहे. प्रत्येक विषयाचा बहुपर्यायी चाचणी 3 म्हणजे 4 आहे. मराठी आणि इंग्रजी जर धरला तर 4 विषय आहेत. ठीक आहे. ही चाचणी 10 गुणांची असेल. ठीक आहे. प्रत्येक विषयाची म्हणजे याला 10 मार्क, याला 10 मार्क, मराठी, भाषाज्ञान, मराठी आणि इंग्रजी यांना 10 मार्क, अशी 40 मार्काची तुमची पेपर होऊ शकतो. किंवा मराठी आणि इंग्रजी जर दोन्ही एकत्र घेतलं तर 30 मार्काची होईल. आता त्याच्यावरती मी आणखी एकदा पाहतो मी की 40 मार्काची होणार आहे की 30 मार्काची होणार आहे. ठीक आहे. बहुपर्यायी चाचणी 10 मार्काची असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील विषयामध्ये किमान 3 गुण अशी एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या 30च मार्काचा पेपर होणार आहे. 30च मार्काचा पेपर होणार आहे. एका पेपरमध्ये तुम्हाला 3 गुण एकूण 12 गुण प्राप्त करणं आहे प्रत्येक विषयामध्ये. 30 मार्काचा आणि तुमचा 40 मार्काचा होणार आहे. प्रत्येक विषयाला 3 जर म्हटलं आणि इथे किती सांगितलं त्यांनी 12 मार्क सांगितलं तर म्हणजे 4 विषय तुमचे होणार आहे. अंकगणित, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. ठीक आहे.
4 विषय तुमचे 40 मार्कासाठी होणार आहे. 40 मार्कापैकी तुम्हाला 12 मार्क जे आहेत तर ते प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. न आता अर्ज कसा करायचा आहे? अर्ज तुमचा ऑनलाईन कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. फीस याच्यासाठी 1000 रुपये असणार आहे. राखीव वर्गासाठी 1000 आहे. अराखीव वर्गासाठी 900 रुपये फीस आकारण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बदली तत्वावर बदली बस वाहक म्हणून करण्यात येईल. ठीक आहे. नंतर तुमची बदली वगैरे पण होऊ शकते. ठीक आहे. आणि 8/7/2026 आहे. महाव्यवस्थापक यांची सही तर इथं नाही आहे, पण वेबसाईटवरती हे सगळं काही दिलेलं आहे ना. आता महत्त्वाची सूचना इथं दिलेली आहे. आता या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन पण होणार आहे. ठीक आहे. नॉर्मलायझेशन ही जी पद्धत आहे तर या पद्धतीच्या विरोधातच आपण 6 तारखेला कांगणे सर आणि मी असेल किंवा कराळे सर असतील किंवा बाकी सर्वांनी मिळून महाराष्ट्रभरात आंदोलन केलं होतं. नॉर्मलायझेशनमध्ये कमी मार्कवाला पोरगा पुढे जातो, जास्त मार्कवाला पोरगा पाठीमागे येतो. पण एनिवेज त्यांनी जे आहे तर ते नॉर्मलायझेशन होणार आहे आणि कठोर दंडात्मक फौजदारी कारवाई. ठीक आहे. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने चुकीची खोटी माहिती देणे, तोतेयागिरी करणे, म्हणजे अगोदर तुम्ही जर कागदपत्रामध्ये काही खोटी माहिती दिलेली असल्यानंतर ती उघडकीस आली तर तुमच्यावर पोलीस केस वगैरे होऊ शकते. नाव बदलामध्ये शासकीय प्रमाणपत्र, आता बरेचसे विद्यार्थी आहे किंवा महिला आहेत की त्यांचं लग्नानंतर नाव बदललेलं असतं. ठीक आहे. तर त्या नाव बदलामध्ये तुम्हाला शासकीय प्रमाणपत्र जे आहे तर ते करून घेणं गरजेचं आहे. राजपत्र गॅजेट जे आहे तर ते करून घेणं आहे. किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असल्यास महिलांना प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर वडिलाकडचं नाव आधार कार्डवर आणि शैक्षणिक कागदपत्रावर वडिलाकडचं नाव आणि नंतर मग तुमचं नाव चेंज झालेलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. बाकी कागदपत्रामधील स्पष्टता, कागदपत्र जे आहेत म्हणजे तुम्हाला प्रवेशपत्रासोबत म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पेपर द्यायला जायचं आहे तर त्यावेळेस तुमच्याकडे पॅन कार्ड वगैरे आधार कार्ड वगैरे हे असेल पाहिजे. ही सगळी PDF जी आहे तर ती तुम्हाला मी टाकून देतो. आपला टेलिग्रामला चॅनल आहे. ठीक आहे. खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ते जॉईन करा. अर्जंटमध्ये जॉईन करा, कारण सगळ्या कागदपत्राची यादी लिस्ट काय आहे, काय का तुम्हाला प्रोसेस लागणार आहे, सगळं काही तुम्हाला अर्जंट बेसिसवर मी तिथं पाठवत असतो. तसंच आपला प्रत्येक जिल्ह्यासाठी एक व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही आपल्या जिल्ह्याचा जो ग्रुप आहे तर तो जॉईन करू शकता. ठीक आहे. बाकी हे नॉर्मलायझेशनचं सूत्र दिलेलं आहे. बाकी विशेष असं काही नाही आहे. ठीक आहे. जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर मी तर आहेच सोबत. तुम्ही जर ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला प्रीमियम सपोर्ट पण असणार आहे. आणि बाकी आता तुमचे जे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.